नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया मऊ लुसलुशीत पौष्टिक असे मेथी पराठे. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी आलेली आहे आणि मेथी जर कोणाला आवडत नसेल किंवा लहान मुलं आवडीने मेथी खात नाहीत तर त्यांच्यासाठी हा फार छान पर्याय आहे. अगदी तुम्ही टिफिन रेसिपी, नाश्त्याची रेसिपी म्हणून हे करू शकता. छान चवीचे हे पराठे होतात. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 2 वाट्या आपल्याला इथं कणिक घ्यायची आहे. त्याच्यामध्ये छोटा चमचा हळद आणि एक छोटा अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे. अगदी बेसिक मसाल्यामध्ये हे पराठे होतात आणि जेवढे झटपट होतात तेवढे चवीलाही फार छान लागतात. 10 ते 12 लसूण पाकळ्या, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि लसूण आणि जिऱ्याचा ठेचा आपण इथं घेतलेला आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची घेऊ नका. लहान मुलं खाणारे असतील तर मिरचीचा वापर करू नका आणि तुम्हाला थोडेसे तिखट पराठे हवे असतील तर 1-2 मिरच्या इथं तुम्ही वापरू शकता. पण मी फक्त लसूण आणि जिऱ्याचा ठेचा घेतलेला आहे. 1 चमचा धणे जिरे पावडर घेतली. 1 चमचा पांढरे तीळ घेतले. थंडीचे दिवस आहेत आणि तिळामुळे हे पराठे आणखीन पौष्टिक होतात. 1 चमचा मिरची पावडर घेतली. ही कलरची मिरची पावडर आहे. या ठिकाणी तिखटासाठी तुम्ही तिखट मिरची पावडर घेऊ शकता. अगदी 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे. आपण स्वच्छ धुतली आणि फक्त मेथीची पानं इथे घेतलेली आहेत. मी स्वच्छ धुवून मेथीची पानं बारीक चिरून घेतली आणि ती 1 वाटी आपण घेतलेली आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी चिरलेली मेथी घेतली. 1 चमचा तेल घेतलेलं आहे. 2 चमचे इथं मी दही घेतलेलं आहे. हे ताजं दही आहे आणि कमीत कमी आंबट आहे. दही आंबट घेऊ नका. जेवढं कमी आंबट असेल तेवढं दही वापरा. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घेत हे सगळं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण हे सगळं एकसारखं एकत्र करून घेऊया. जे दही किंवा आपण जे मसाले घेतलेले आहेत ते संपूर्ण पिठाला लागण्यासाठी हे पहा, अशा प्रकारे सगळं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. छान चवीचे हे पराठे होतात. करून पहा. अगदी मऊ लुसलुशीत. दही घातल्यामुळे हे पराठे भरपूर मऊ होतात. अगदी तुम्ही ओठाने सुद्धा तोडू शकता, एवढे मऊ पराठे होतात हे. तर हे पहा, इथं आता छान असं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण पिठाला हे सगळे मसाले आपल्याला चोळून घ्यायचे पहा. आणि आता थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो तशी अगदी इथं चपातीसाठी कणिक जेवढी आपण घट्ट पातळ तुम्हाला लागते त्या पद्धतीने इथं तुम्ही कणिक मळून घ्या. हे पहा, थोडंसं पाणी घेत मी हे कणिक मळून घेतली. जास्ती पातळ नाही, जास्ती घट्ट नाही. मला ज्या पद्धतीने चपातीसाठी कणिक लागते तशी मी करून घेतलेली आहे. आता ही कणिक आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवायची. म्हणजे छान हे मसाले आपल्या कणकीमध्ये मुरतात आणि पराठे चवीला फार छान होतात. आता त्या कणकेचे मी 8 ते 10 गोळे करून घेतलेले आहेत. एकसारख्या आकाराचे हे आपल्याला गोळे करून घ्यायचे. म्हणजे कसे पटपट पराठे वेळ न लागता झटपट ही रेसिपी आपली तयार होते. आता आपण पराठे लाटून घेऊया. पराठे तुम्ही जेव्हा पराठे करायला घ्याल त्याच्या आधी तवा गॅसवरती ठेवा. गॅस बारीक करा आणि तवा गॅसवरती ठेवा. म्हणजे तवा छान गरम झाला की हे पराठे छान शेकले जातात. इथं आता पराठा लाटून घेऊया आपण. थोडीशी पिठी घ्यायची आपल्याला. मी पिठीवरती लाटते, पण तुम्हाला जर तेलावरती लाटायचं असेल तर तुम्ही लाटू शकता. आणि जशा आपण चपात्या करतो त्या पद्धतीने इथं आपल्याला हे पराठे करायचे आहेत. हे पहा, म्हणजे छान असे लेअरवाले पराठे होतात. छान पराठ्यांना पदर सुटतात आणि चवीला पराठे छान होतात. त्याचबरोबर मऊ लुसलुशीत होतात. म्हणून जशी तुम्ही चपाती लाटता त्या चपातीच्या पद्धतीनेच इथं पराठे लाटून घ्या. आता मी त्रिकोणी जशी मी चपाती करते पदरवाली तसं मी इथं करून घेतलेलं आहे. पण तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही ज्या प्रकारे चपाती करता त्या प्रकारे करून घ्या. तर इथं पहा, थोडं थोडं पीठ घेत मी पराठा लाटून घेते. काही लोकांना अशा पद्धतीने चपाती करता येत नाही, जी आपण त्रिकोणी करतो किंवा पदरवाली चपाती करतो तशी करता येत नाही. तर जशी तुम्ही बनवता तशा पद्धतीने हे पराठे लाटून घ्या. तर हे पहा, इथं जास्ती पराठा पातळ लाटायचा नाही आहे आणि जास्ती जाडही ठेवायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. याच्याबरोबर मिरचीचं लोणचं फार छान लागतं चवीला. त्याचबरोबर दही, अगदी टोमॅटो सॉसबरोबरही ह्या पराठ्याची चव तुम्ही घेऊ शकता.
हे पहा आपला पराठा लाटून झालेला आहे. आता आपण शेकवून घेऊया. तवाही छान गरम झाला आहे आपला. अगदी पराठा लाटायच्या आधी मी तवा गॅसवरती गरम करायला ठेवला आणि जेवढा तवा गरम होईल तेवढे पराठे आपले छान शेकवले जातात. तर आता तवाही छान गरम झाला आहे. थोडंसं मी तेल टाकून घेते तव्यावरती. थोडंसं पराठा शेकवायच्या आधी थोडंसं तेल, तूप किंवा बटर लावा आणि मग हा पराठा शेकवून घ्यायचा आहे आपल्याला. आता मी इथं तेलाचा वापर केला आहे, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा बटरचा वापर इथं करू शकता. अगदी लहान मुलांना पौष्टिक म्हणून हे पराठे तुम्ही करू शकता. अगदी शाळेच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठीही तुम्ही हे पराठे नेऊ शकता. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणाल किंवा अगदी 2 दिवसासाठी जरी ठेवलेत तरी छान असे मऊ लुसलुशीत हे पराठे राहतात. प्रवासाला जातानाही तुम्ही या पराठ्याचा वापर करू शकता. 1-2 दिवसासाठी तुम्हाला हे पराठे छान मऊ एकदम लुसलुशीत राहतात. इथं पहा 1-2 ते 3 मिनटासाठी मी मिडियम गॅसवरती हा पराठा खालच्या बाजूने शेकवून घेतला. आता आपण तेल टाकूया थोडंसं. तेल, तूप आणि बटर या 3पैकी काही तुम्ही टाकून हा पराठा शेकवून छान शेकवून घेऊ शकता. हे पहा मिडियम गॅसवरती हा दोन्ही बाजूनी 5-5 मिनटासाठी हा पराठा शेकवून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी हलकेसे डाग पडायला लागले की पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा पहा दोन्ही बाजूनी तेल लावा आणि तेल लावून छान हा पराठा शेकवून घ्या. गॅस मिडियम ठेवा. गॅस स्लो ठेवू नका. स्लो गॅस ठेवला तर पराठे कडक होतात किंवा फास्ट ठेवला तर पराठे करपतात. म्हणून गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हा पराठा शेकवून घ्यायचा आहे आपल्याला. छान असे मऊ एकदम पराठे होतात. तुम्ही करून पहा. अगदी ओवा जरी थोडासा तुम्हाला आवडत असेल तर थोडासा ओवा पाव चमचाही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आणि लहान मुलं खाणारी असतील तर हिरवी मिरची किंवा तिखट मिरची पावडरचा वापर करू नका. तर हे पहा छान असा हा पराठा शेकवून झाला. साधारण लाल डाग पडायला लागले की आपण हा पराठा काढून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी एका बाजूने आणि 2 ते 3 मिनटासाठी दुसऱ्या बाजूने हा पराठा 2-3 वेळा उलटपालट करून शेकवून घ्यायचा. म्हणजे छान व्यवस्थित असा शेकला जातो, कच्चा राहत नाही. आता आपण काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने आणखीन एक पराठा मी तुम्हाला शेकवून दाखवते. पराठा माझा लाटून झालेला आहे. आता दाखवते मी तुम्हाला शेकवून. अशा पद्धतीने जे आपण मेथीची भाजी घातली त्याच्याऐवजी तुम्ही पालकची भाजी बारीक चिरून याचा पराठा करू शकता. फार छान चवीचे हे पराठे होतात. अगदी लहान मुलांना पौष्टिक खाण्यासाठी एकदम मस्त आहेत. अगदी वयोवृद्ध लोकंसुद्धा याचा स्वाद घेऊ शकतात. तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर प्रवासालाही हे 2 ते 3 दिवस पराठे छान टिकतात. कडक होत नाहीत. मऊ जसेच्या तसे मऊ लुसलुशीत राहतात. तुम्ही करून पहा. फार छान चवीचे होतात हे. दह्याबरोबर अगदी लोणचं, दही किंवा मिरचीचं लोणचं, टोमॅटो सॉसबरोबर ह्याचा स्वाद फार छान लागतो. हाही पराठा आपल्याला 2 ते 3 मिनिट एका बाजूनी आणि 2 ते 3 मिनिट दुसऱ्या बाजूनी साधारण लालसर डाग पडेपर्यंत शेकवायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे. हे पहा अगदी मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हे पराठे केले तर चवीला फार छान होतात आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात. 2 चमचे जे दही आपण घातलं त्याच्यामुळे ह्याला छान असा मऊसरपणा येतो. हाही पराठा मी तुम्हाला शेकवून दाखवलेला आहे. जास्ती करपून न देता किंवा जास्ती न भाजता साधारण लालसर डाग पडले की आपण काढून घेऊया. अगदी जी लोक मेथी खात नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय फार छान आहे. त्या निमित्ताने मेथी आपल्या पोटातही जाते आणि पौष्टिकही आहे. हा पराठाही काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपले एवढ्या मिश्रणामध्ये 8 ते 10 पराठे झालेले आहेत. मऊ लुसलुशीत एकदम छान पराठे झालेत आपले. मी दाखवते तुम्हाला एक पराठा घेऊन किती हा पराठा मऊ झालेला आहे आपला. पहा तुम्ही एकदम लुसलुशीत मऊ एकदम. हा पहा मस्त असे पराठे तयार झालेले आहेत आणि याचा स्वाद आपल्याला अगदी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला चहाबरोबर अगदी 1 कप चहा आणि त्याच्याबरोबर 1-2 पराठे घेऊ शकता. धन्यवाद मंडळी.